नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर बघा, आपला हा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन याचा हा पहिला लेक्चर ओके. या लेक्चरमध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स डिस्कस करत आहोत. आपण गेल्या काही लेक्चरपासून फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कस करत आहे, कारण की आपला हा क्रॅश कोर्स आहे आणि क्रॅश कोर्समध्ये आपल्याला फक्त न्यूमेरिकल्स डिस्कस करावं लागतं. बघा, एक नीटचा क्वेश्चन आहे आणि CET 2016चा क्वेश्चन आहे. बघा, नीट 2018चा क्वेश्चन आहे, रिसेंट क्वेश्चन आहे आणि अतिशय इझी. बघा, द पॉवर रेडिएटेड बाय अ ब्लॅक बॉडी इज पी. ठीक आहे, समजा एक ब्लॅक बॉडी आपण कन्सिडर केली. ठीक आहे, तर ब्लॅक बॉडी काय करत आहे बेटा? एनर्जी रेडिएट करत आहे. ठीक आहे, हीट एनर्जी, क्यू अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रेडिएट करत आहे. ठीक आहे, द एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम म्हणजेच काय होते हो? पॉवर आहे की नाही? म्हणजे ॲक्च्युली पॉवर म्हणजे काय? ॲक्च्युली पॉवर रेडिएटेड म्हणत आहे ना, तर ब्लॅक बॉडी जी काही पॉवर रेडिएट करते ॲक्च्युली काय एनर्जी करते? हीट एनर्जी रेडिएट करते विथ रिस्पेक्ट टू टाइम. जर हीट एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टाइम जर रेडिएट करत असेल तर आपण त्याला नवीन फिजिकल क्वांटिटी म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो हो? पॉवर. इथं लक्षात, ॲक्च्युली विथ रिस्पेक्ट टू टाइम एनर्जी रेडिएट करणे म्हणजेच पॉवर म्हणते. चला, काही हरकत नाही. ओके, इट रेडिएट्स द मॅक्सिमम एनर्जी ॲट अ वेवलेंथ लॅम्बडा नॉट. ठीक आहे, म्हणजे जेव्हा त्या बॉडीनं ओके P1 इक्वल्स टू P एवढी पॉवर काय म्हणतो एमिट केली, तर त्या बॉडीनं मॅक्सिमम एनर्जी ओके मॅक्सिमम एनर्जीची वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा M1 इक्वल्स टू किती होतो? लॅम्बडा नॉट. इथं लक्षात, समजा ही आपण ब्लॅक बॉडी कन्सिडर केली. या ब्लॅक बॉडीनं ओके P1 इक्वल्स टू P अमाऊंट ऑफ पॉवर काय केलं? रेडिएट केलं. तर जेव्हा ती बॉडी P अमाऊंट ऑफ पॉवर रेडिएट करते, तर त्या रेडिएट करते म्हणजे इन द फॉर्म ऑफ काय करते हो? हीट वेव्स. इन द फॉर्म ऑफ काय करते? हीट वेव्स. मग जे काही हीट वेव्स आहेत त्यांची मॅक्सिमम वेवलेंथ किती राहते म्हणते? लॅम्बडा नॉट. इथं लक्षात, इथपर्यंत बघा, फुल स्टॉप. इफ द टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी इज नाव चेंज. ओके, समजा इनिशियली ओके जेव्हा हे असं सगळं घडत होतं तेव्हा टेम्परेचर बॉडीचं किती होतं? T1. आता ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर काय झालं म्हणते? चेंज. म्हणजे T1 वरून टेम्परेचर किती आपण आणला? तर T2. If the temperature of the black body is now change, okay, T1 initially T1 जेव्हा टेम्परेचर होतं तेव्हा पॉवर P होतं आणि मॅक्सिमम वेवलेंथ लॅम्बडा नॉट होता. आता ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर आपण T1 वरून काय केलं आहे? शिफ्ट T वर इज नाव चेंज सो दॅट इट रेडिएट्स द मॅक्सिमम एनर्जी ॲट अ वेवलेंथ 3/4 इंटू लॅम्बडा नॉट. जेव्हा ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर T1 वरून T2 केलं आपण, त्या ब्लॅक बॉडीचं मॅक्सिमम वेवलेंथ किती आहे म्हणते हो? 3/4 इंटू लॅम्बडा नॉट. ठीक आहे, द पॉवर रेडिएटेड बाय इट बिकम्स ओके जो काही पॉवर होता पहिले P1 होता, आता पॉवर काय घेऊ? P2. तर तो पॉवर किती झाला आता? N टाइम्स P. हा तुमचा सगळा गिवन डाटा आहे. हा गिवन डाटा लक्षात आला पाहिजे. येत्या लक्षात, जेव्हा ब्लॅक बॉडीचं इनिशियली टेम्परेचर T1 होतं तेव्हा त्याचं प्रेशर रेडिएटेड P1 होतं आणि मॅक्सिमम वेवलेंथ ऑफ एनर्जी ठीक आहे किती होती? लॅम्बडा नॉट. नंतर ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर आपण T1 वरून T2 शिफ्ट केलं, त्याच्यामुळे पॉवर आणि मॅक्सिमम वेवलेंथ काय झालं? चेंज झालं. आपल्याला विचारलं, दे आर आस्किंग टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ N. दे आर आस्किंग टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ N म्हणजे किती टाइम ओके टेम्परेचर चेंज केल्यानंतर पॉवर किती टाइम एक्सटेंड झालं, की किती टाइम वाढला आहे की नाही? बघा, N टाइम्स पॉवर काय झालं बेटा? इन्क्रीज झालं, कारण की टेम्परेचर काय झालं? चेंज. टेम्परेचर चेंज झालं तर पॉवर किती टाइम वाढलं, तर ती आपल्याला N ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. चला, काही हरकत नाही. बघा, आपल्याला पॉवर फाइंड आउट करायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला पॉवरचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. बघा, therefore energy radiated equals to sigma a t power 4 into small t. ठीक आहे, आता हा स्मॉल टी कडे शिफ्ट करतो. therefore energy रेडिएटेड डिवायडेड बाय टाइम सिग्मा a t पॉवर 4 आणि एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम म्हणजेच काय? पॉवर. therefore पॉवरचा फॉर्म्युला झाला सिग्मा a t पॉवर 4. येत्या लक्षात. बघा, आता आपण ब्लॅक बॉडी चेंज नाही करतो, त्याच्यामुळे जो काही स्टीफन कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर T1 असो टेम्परेचर T2 असो, स्टीफन कॉन्स्टंट नेहमी कसा राहतो? कॉन्स्टंट. त्यानंतर ब्लॅक बॉडी आपण चेंज नाही करत, त्याच्यामुळे एरिया पण कसा राहतो? कॉन्स्टंट. त्याच्यामुळे हा जो काही पॉवर आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कशाला आहे हो? टेम्परेचरला. बस, ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. इथे लक्षात. ओके, जो काही पॉवरचा फॉर्म्युला आहे, या पॉवरच्या फॉर्म्युल्यामध्ये सिग्मा आणि ए याच्यासाठी कॉन्स्टंट झाला. सिग्मा तर ऑलरेडी कॉन्स्टंट राहतो. ठीक आहे, ए यासाठी कॉन्स्टंट झाला कारण की आपण ब्लॅक बॉडी चेंज नाही करताय, म्हणजे एरिया चेंज नाही होता. ब्लॅक बॉडीचं आपण फक्त टेम्परेचर चेंज केलं, त्याच्यामुळे पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल T पॉवर 4. ओके, बघा, आता पॉवरची डेफिनेशन पहिले या गिवन डाटासाठी आणि या गिवन डाटासाठी आपण असं लिहू शकतो. P1 इज इक्वल्स टू T1 पॉवर 4 अँड P2 इक्वल्स टू T2 पॉवर 4. या फॉर्म्युल्यावरून आपण हा डाटा लिहू शकतो. जेव्हा पॉवर P1 होता तेव्हा टेम्परेचर T1 होता, जेव्हा पॉवर P2 होता तेव्हा टेम्परेचर T2 होता. आणि पॉवर आणि टेम्परेचरमध्ये रिलेशन आहे, पॉवर इज इक्वल्स टू टेम्परेचर पॉवर 4. ठीक आहे, ओके. आपल्याला बघा, आपल्याला काय माहिती पाहिजे हो?
आपल्याला काय माहिती पाहिजे, आपल्याला काढायचं आहे P2. ओके, P2 मध्ये किती आहे NP. ठीक आहे, मग आपण असं करू का P2 अपॉन P1. ठीक आहे, P2 ची व्हॅल्यू इथे किती आहे T2 पॉवर 4, P1 ची व्हॅल्यू किती आहे T1 पॉवर 4. आता P2 ची व्हॅल्यू शिफ्ट करा N टाइम्स P आणि P1 ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे P. देअरफॉर T2 पॉवर 4 अपॉन T1 पॉवर 4. ठीक आहे, P गेट काय झाला कॅन्सल. देअरफॉर N इक्वल्स टू T2 अपॉन T1 होल पॉवर 4 आपण असंही लिहू शकतो. चला ओके, बघा आता तुम्हाला जर N काढायचं आहे तर तुम्हाला काय पाहिजे हो टेम्परेचर. जोपर्यंत आपल्याला टेम्परेचर नाही माहिती आहे तोपर्यंत आपण काढू शकतो का नाही. यासाठी बघा आपल्याला टेम्परेचर आणि मॅक्सिमम वेव्हलेंथ दिलेली आहे. इथे पण टेम्परेचर आणि मॅक्सिमम वेव्हलेंथ दिलं आहे वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ यूज करून. ओके, बाय युझिंग वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ व्हॉट वी हॅव लॅम्बडा m इंटू टी इक्वल्स टू कॉन्स्टंट वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. ठीक आहे, बघा इथून आपण असं लिहू शकतो की टेम्परेचर इज इक्वल्स टू कॉन्स्टंट डिवायडेड बाय लॅम्बडा m. ठीक आहे, हा फॉर्म्युला पहिले T1 टेम्परेचरसाठी ओके आणि लॅम्बडा m1 याच्यासाठी. ठीक आहे, पहिला हा फॉर्म्युला बघा T1 इक्वल्स टू कॉन्स्टंट के घेऊन घेतो लॅम्बडा m1. ठीक आहे, हाच फॉर्म्युला सेम T2 साठी T2 इक्वल्स टू कॉन्स्टंट लॅम्बडा m2. ठीक आहे, आपल्याला बघा आपल्याला काय पाहिजे T2 अपॉन T1. ठीक आहे, मग आपण काय करू T2 अपॉन T1 देअरफॉर T2 अपॉन T1. ठीक आहे, T2च्या ठिकाणी आपल्याकडे किती आहे K अपॉन लॅम्बडा m2 इंटू ओके मल्टिप्लिकेशन करतो आता ही क्वांटिटी वर जाते देअरफॉर लॅम्बडा m1 अपॉन K गेट काय झाला कॅन्सल. ठीक आहे, देअरफॉर T2 अपॉन T1 इज इक्वल्स टू बघा आपल्याकडे काय शिल्लक राहिलं लॅम्बडा m1 अपॉन लॅम्बडा m2. आता लॅम्बडा m1 ची आपल्याकडे व्हॅल्यू आहे किती आहे लॅम्बडा नॉट टाकून द्यावे. लॅम्बडा m2 ची पण व्हॅल्यू आहे आपल्याकडे किती आहे 3/4 इंटू लॅम्बडा नॉट 3/4 इंटू लॅम्बडा नॉट गेन कॅन्सल 4 वर चालला जातो. देअरफॉर T2 अपॉन T1 आपल्याकडे आलं 4/3 आणि ही T2 अपॉन T1 ची व्हॅल्यू आता इथे पुट करावी. देअरफॉर N इक्वल्स टू 4/3 त्याचा पॉवर 4. ठीक आहे, जर 4चा जर पॉवर तुम्ही जर 4 केला किती 4 किती वेळा आहे 4 वेळा 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 4. ठीक आहे, 3 पण किती वेळा आहे 4 वेळा. ठीक आहे, हे जर तुम्ही साधं जर गणित केलं 3 त्रिक 9 9 त्रिक 27 9 त्रिक 81 येते. ठीक आहे, खाली किती आलं बेटा 81. ठीक आहे, एकदा बघून घ्या 81 आन्सर कुठे दिसते तुम्हाला इथंच दिसते बघा. त्याच्यामुळे 4ला जर 4 वेळा मल्टिप्लाय केलं तर 100% किती येणार आहे 256. देअरफॉर 256 देअरफॉर n ची व्हॅल्यू किती झाली 256 अपॉन 81. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी. काहीच नाही याच्यात एकदम सिंपल अल्जेब्रा आहे. सिंपल अल्जेब्रा आणि फॉर्म्युला एकच आहे. ठीक आहे, बघा पुन्हा एकदा सांगतो ब्लॅक बॉडी दिलेली आहे. ठीक आहे, आपल्याला इनिशियली टेम्परेचर T1 होतं तर तेव्हा ब्लॅक बॉडीचं प्रेशर P आहे आणि मॅक्सिमम वेव्हलेंथ दिस मच. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण टेम्परेचर चेंज केलं त्याच्यामुळे पॉवर आणि मॅक्सिमम वेव्हलेंथ काय झाला चेंज. ठीक आहे, चला काही प्रॉब्लेम. आता त्यांनी आपल्याला विचारलं व्हॅल्यू ऑफ n तेव्हाच आपण फाइंड आउट करू शकतो बघा. आणि पॉवर आणि टेम्परेचरमध्ये काय रिलेशन आहे हे याच्यावरून लक्षात आलं की पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ टेम्परेचर. मग दोघांसाठी ते इक्वेशन लिहिले आपण. ठीक आहे, मग P2 आणि P1 ची व्हॅल्यू टाकली इथं PP कॅन्सल झाला आणि आपल्याला विचारायचं व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ n. आता n आपल्याला जर माहीत करायचं असेल किंवा n ची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल तर आपल्याला काय माहिती पाहिजे T2 अपॉन T1. मग हे टेम्परेचर T2 आणि T1 आपण वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ यूज करून काढला. का बरं यूज करत आहे कारण की आपल्याला लॅम्बडा m1 लॅम्बडा 2 दिलेला आहे. त्याच्यामुळे आपण वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ यूज करून T2 आणि T1 फाइंड आउट केला आणि तो तिथं पुट केला. या लक्षात बघा नीट 2018 मध्ये आलेला क्वेश्चन अतिशय इझी होता. त्यानंतर बघा तेलंगणा स्टेट एमसेट 2016. ठीक आहे, भले हा तेलंगणा स्टेट एमसेटचा क्वेश्चन आहे तरी पण क्वेश्चनचं म्हणजे फॉर्म्युलेशन्स बघा. आणि हा क्वेश्चन म्हणजे आपल्या महाराष्ट्र CET मध्ये पण येण्याचे चान्सेस राहतो. ओके, म्हणजे स्टेट लेवलचे क्वेश्चन एक्सचेंज होत असतात बघा. आता ही क्वेश्चन आपण अतिशय इझिली आणि हा क्वेश्चन आपला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. ओके, म्हणजे महाराष्ट्र CET मॅक्सिमम जसं हा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता. ठीक आहे, फॉर्म्युला होता पण स्ट्रेट फॉरवर्ड नव्हता, त्याच्यात थोडंसं आपल्याला लॉजिक यूज करावं लागेल. आता बघा हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे बघा. द सरफेस ऑफ अ ब्लॅक बॉडी बघा एक ब्लॅक बॉडी कन्सिडर करून घे इज ॲट अ टेम्परेचर. ठीक आहे, हा जो काही ब्लॅक बॉडी आहे ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर दिलेलं आहे. ब्लॅक बॉडीचा सरफेसचं टेम्परेचर 727 डिग्री सेल्सिअस दिलं आहे. नक्कीच याला केल्विनमध्ये कन्वर्ट करा. ओके, 727 प्लस 273. ठीक आहे, कशात झाला केल्विन. म्हणजे केल्विन इक्वल्स टू किती बेटे 1000 केल्विन. टेम्परेचर इक्वल्स टू 1000 न लिहिता आपण काय लिहू 10 पॉवर 3 केल्विन.
चला काही हरकत नाही, ठीक आहे. अँड इट्स क्रॉस सेक्शन इज 1 मिलीमीटर स्क्वेअर. जो काही ब्लॅक बॉडी आहे तिचा क्रॉस सेक्शन दिला आहे आपल्याला 1 मिलीमीटर स्क्वेअर, ठीक आहे. हीट रेडिएटेड फ्रॉम दिस सरफेस, या सरफेस पासून ती ब्लॅक बॉडी किती हीट रेडिएट करते, म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, क्यू काढायचं आहे. ओके, हीट रेडिएटेड फ्रॉम दिस सरफेस इन 1 मिनिट, म्हणजे आपल्याला किती मिनिटात काढायचं आहे, टाइम इक्वल्स टू किती दिला आहे 1 मिनिट. 1 मिनिट म्हणजे किती सेकंड, 60. कारण की सगळं SI युनिटमध्ये राहिलं पाहिजे. कारण की बघा, ओके, द हीट रेडिएटेड फ्रॉम द सरफेस इन 1 मिनिट इन जूल. जे काही हीट एनर्जी रेडिएट झाली ते आपल्याला कशात कॅल्क्युलेट करायची आहे, जूलमध्ये. बघा मग कोणत्या ऑप्शनमध्ये आपल्याला युनिट दिलेलं नाही, कारण की त्यांनी आपल्याला क्वेश्चनमध्येच म्हटलं आहे की जे काही तुम्ही आन्सर फाइंड आउट करणार आहे ते कशात फाइंड आउट करायचं आहे, जूलमध्ये. मग बाकी सगळ्या क्वांटिटी आपल्याला SI युनिटमध्ये पाहिजे, म्हणून टाइम आपण मिनिटात न ठेवता सेकंदात कन्वर्ट केला, ठीक आहे. एरियाचा मीटर स्क्वेअर म्हणजे ॲक्च्युली तो SI युनिटमध्येच होता. आणि टेम्परेचर पण डिग्री सेल्सिअसचा आपण कशात कन्वर्ट केला, केल्विन. इथंही लक्षात. ओके, आपण टेम्परेचर डिग्री सेल्सिअसचा केल्विनमध्ये का बरं कन्वर्ट केला, किंवा मिनिटाचा सेकंदात का बरं कन्वर्ट केला, कारण की आपल्याला जे आन्सर पाहिजे एनर्जी आपल्याला जूलमध्ये पाहिजे, आणि जूल एक SI युनिट आहे, त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या फिजिकल क्वांटिटी SI युनिटमध्ये कन्वर्ट करणं साहजिक आहे, ठीक आहे. बघा आता आपल्याला बघा एनर्जी रेडिएटेड, ठीक आहे, एनर्जी रेडिएटेड बाय दिस ब्लॅक बॉडी, याच्यासाठी सहज फॉर्म्युला आहे. ओके, देअरफॉर Q इक्वल्स टू सिग्मा AT पॉवर 4 इंटू T. बघा हाच फॉर्म्युला यूज केला, सिग्मा AT पॉवर 2, तोच फॉर्म्युला यूज केला. फक्त तिथं हीट एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम म्हणजे पॉवरमध्ये कन्वर्ट केला. हा फक्त हीट एनर्जी विचारला. बघ सिम्पली तो फॉर्म्युला यूज करायचा. बघा Q इक्वल्स टू सिग्मा इज स्टीफन्स कॉन्स्टंट, आणि स्टीफन्स कॉन्स्टंटची तुम्हाला व्हॅल्यू दिलेली पण आहे 5.7 इंटू 10 पॉवर -8. बघा स्टीफन कॉन्स्टंटची व्हॅल्यू कधी कधी दिलेली असते किंवा कधी कधी नाही दिलेली असते. तर स्टीफन्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला 5.7 10 पॉवर -8 माहिती पाहिजे. त्याच्यानंतर एरिया आपल्याला दिलेला आहे 1 आहे की नाही. एरिया किती दिलेला आहे 1. लिहिलं नाही लिहिलं काही फरक पडत नाही. त्यानंतर टेम्परेचर किती आहे 10 पॉवर आहे 3, आणि त्याचा होल पॉवर किती आहे 4 इंटू टाइम किती देऊन आहे आपल्याला 60 सेकंद. जस्ट एक सिंपल कॅल्क्युलेशन आहे. बघा याला कसं करायचं, बघा देअरफॉर Q इक्वल्स टू बघा 5.7ला 57 इंटू 10 पॉवर मी लिहू शकतो -1. ओके, इंटू 10 पॉवर -8. 5.7ला कसं लिहायचं 57 इंटू 10 पॉवर -1. 10 पॉवर -8 ऑलरेडी आहे. ओके, हे 4 त्रिक किती झाले बेटा 12. 10 पॉवर 12 इंटू 6 इंटू 10 पॉवर काय लिहू शकतो 1. बघा आता देअरफॉर बघा 10, बघा इथं 10 इथं 10 इथं 10 सगळ्याचे बेस कसे आहे सेम. त्याच्यामुळे आपल्याला जे मल्टिप्लिकेशन आहे फक्त 57 इंटू 6 आहे, सगळ्यांचं 10 बेस कसं आहे कॉमन. बघा -1 -8 -9, ठीक आहे. 14 ने किती झाले बेटा 15. ओके, 15मधून आपल्याला आता किती मायनस करायचं आहे 9, म्हणजे 5 गेले, त्याच्यानंतर गेले 4 गेले, म्हणजे 6 राहिले. 10 पॉवर किती राहिला इथं 6. ठीक आहे. आता फक्त हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला, बरोबर आहे ना. ठीक आहे. देअरफॉर एनर्जी इज इक्वल्स टू बघा 7 × 42 2 हात चाले 4 6 × 30 30 × 4 34. ओके, इंटू 10 पॉवर किती राहिला इथं 6 जूल. बघा 342. बघा हे दोन ऑप्शन असेच कॅन्सल झाले. ठीक आहे. बघा आपल्याला बघा आता हे दोन ऑप्शन उरले. दोन्ही ऑप्शनमध्ये बघा 10 पॉवर 5 आहे 10 पॉवर 5 आहे, तर याला 10 पॉवर 5 मध्ये कन्वर्ट करायचं. याचा अर्थ काय, जो काही पॉईंट 2 नंतर आहे तो आपल्याला इकडे शिफ्ट करायचा. देअरफॉर 3.4 इंटू पॉईंट इकडे शिफ्ट केला म्हणून आपल्या डोक्यावर किती आलं 10 पॉवर -1 नाही 10 पॉवर +1 आलं ना. ओके, लेट मी चेक द कॅल्क्युलेशन. त्याचे मित्रांनो आपली एका ठिकाणी चूक झाली. इथे 4 त्रिक 12 येते तर मी इथे 14 लिहून टाकला. ही इथे चूक झाली आपली थोडी. इथे येते 12. ठीक आहे. चला आता बघा हे फक्त पॉवरवाले मोडतो, बाकी सगळं आपलं ओके आहे. ठीक आहे. 342 इंटू बघा आता ओके 12 ने इथे झाले 13. 13तून आपल्याला 9 काढायचे. 13मधून 9 गेले तर शिल्लक किती झाले 10 पॉवर +4 इंटू 10 पॉवर +4. ठीक आहे. बघा 10 पॉवर +4 आलं, परंतु जे काही ऑप्शन्स रिमेनिंग राहिलं ते 10 पॉवर 5च्या फॉर्मॅटमध्ये आहे. त्याच्यामुळे ओके पॉईंट नंतर ओके म्हणजे 2 नंतर जो काही पॉईंट आहे तो आपल्याला इकडे शिफ्ट करायचा आहे. देअरफॉर 34.2 इंटू 10 पॉवर +1 इंटू 10 पॉवर +4. ठीक आहे. देअरफॉर एनर्जी रेडिएट इक्वल्स टू 34.2 इंटू 10, दोघांचा बेस सेम 1 + 4 किती झालं 5. आणि ज्यांनी कशात काउंट करायची आपल्याला जूलमध्ये, त्यांनी तर आपल्याला ऑलरेडी म्हटलं आहे की एनर्जी जूलमध्ये आली पाहिजे. ओके. देअरफॉर 34.2 इंटू 10 पॉवर 5 जूल. अतिशय ओके. म्हणजे हा जो काही क्वेश्चन होता स्ट्रेट फॉरवर्ड होता. जो काही हीट एनर्जी रेडिएटेड फ्रॉम अ ब्लॅक बॉडी सिग्मा AT पॉवर 4 इंटू स्मॉल t, त्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला ॲज इट इज म्हणजे जे काही दिलेले
फिजिकल क्वांटिटीज आहे ती पुट करायची आहे. फक्त एक आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायचं आहे का, जे काय आन्सर आहे ते आपल्याला जूल म्हणजे SI युनिटमध्ये आणायचं आहे. त्याच्यामुळे गिवन फिजिकल क्वांटिटीज SI युनिटमध्ये कन्वर्ट करून घ्यायचा, बस झालं. ओके, हा क्वेश्चन थोडा लॉजिकल आहे, नीट लेवलचा क्वेश्चन आहे 2018ला. हा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे, जसा महाराष्ट्र CET विचारण्याचे चान्सेस आहे. जर तुम्हाला हा जर उपक्रम म्हणा ओके किंवा हे व्हिडिओ जर आवडत चालेल सर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.